2025 मध्ये कुंभ राशीच्या 25 महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. 1. कुंभ राशीची नशीब 2025 मध्ये कधी उजळेल? 2025 हे वर्ष कुंभ राशीसाठी एक संक्रमण काळ असेल. शनी आणि गुरु ग्रहाच्या संयोगामुळे वर्षाची सुरुवात थोडी आव्हानात्मक जाईल, पण हळूहळू परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. जानेवारी ते मार्च तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. या काळात केलेल्या प्रयत्नांचे फळ लगेच दिसणार नाही. आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात थोडा दबाव जाणवेल. मार्च ते जुलै 30 मार्च नंतर गुरु ग्रह तुमच्या राशीला पूर्ण सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडण्यास मदत होईल. व्यवसायात नवीन संधी येतील आणि नोकरीत पदोन्नती मिळेल. ऑगस्ट ते डिसेंबर तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याचा काळ आहे. अडचणी दूर होऊन यशाची सुरुवात होईल. उपाय: शनीच्या प्रभावामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात तेलाचा अभिषेक करा आणि गायींना चारा द्या. 2. कुंभ राशीने सोनं घालावं की चांदी? सोनं आणि चांदी दोन्ही धातू कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे आहेत, पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे काळजीपूर्वक ठरवावे, तरच तुम्हाला ते घातल्याचा फायदा होईल. सोनं: जर मंगळ ग्रह तुमच्या पत्रिकेत अनुकूल असेल तर सोनं घालणे फायद्याचे ठरते, परंतु रोजच्या वापरासाठी सोनं घालणे टाळावे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चांदी: चांदी ही शांतता, स्थिरता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करणारी धातू आहे. चांदीची अंगठी, बांगड्या किंवा कडे घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. विशेष टीप: चांदीचा वापर अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानला जातो, त्यामुळे तुम्ही चांदी रोजच्या वापरात सुद्धा घालू शकता. उपाय: गुरुवारी किंवा शुक्रवारी चांदीचे दागिने गंगाजळीत स्वच्छ करून घालावे. 3. कुंभ राशीने कोणता रुद्राक्ष घालावा? कुंभ राशीच्या जातकांसाठी खालील रुद्राक्ष अत्यंत फायदेशीर मानले जातात. सातमुखी रुद्राक्ष: हा रुद्राक्ष लक्ष्मीचे प्रतीक असून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो. तो आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची क्षमता प्रदान करतो. 11 मुखी रुद्राक्ष: हा रुद्राक्ष तुम्हाला मानसिक शांतता, ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. रुद्राक्ष धारण कसा करावा? 1. गुरुवारी किंवा सोमवारी रुद्राक्ष गंगाजळीत स्वच्छ करा. 2. शिवमंदिरात नेऊन ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. 3. नंतर रुद्राक्ष घालून त्याचा नियमित उपयोग करा. 4. कुंभ राशीने काय दान करू नये? दान करण्याचा प्रभाव कुंभ राशीवर मोठ्या प्रमाणावर जाणवतो. कुंभ राशीने या खालील दिलेल्या गोष्टी अजिबात दान करू नये. लोखंड: शनीशी संबंधित असल्यामुळे लोखंडाचे दान तुमच्यासाठी अडचणी वाढवू शकतो, त्यामुळे तुम्ही लोखंड अजिबात दान करू नका. तेल: तेल दान केल्यास शनीचा नकारात्मक प्रभाव वाढतो. तुम्ही शनिदेवाला अभिषेक करू शकता पण दान करू शकत नाही. काळ्या रंगाचे वस्त्र: नकारात्मकता आणि संकटांना आमंत्रण देऊ शकते, त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा कापड कधीही दान करू नका. निळ्या रंगाचे पदार्थ: निळ्या वस्तू दान केल्याने तुमच्यावर शनीची अशुभ दृष्टी येऊ शकते, त्यामुळे तुम्ही निळ्या रंगाचे पदार्थ देखील दान करू नका. कुंभ राशीने दान करावयाच्या वस्तू: अन्नदान, पाण्याचा अभिषेक, गाईला चारा आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करणे शुभ ठरेल. तुम्ही या सर्व गोष्टी दान करू शकता, याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. 5. आर्थिक स्थिती: 2025 मध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल, पण संयम आणि नियोजनाची गरज आहे. जानेवारी ते मार्च मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा. जुन्या कर्जांची परतफेड करण्याचा प्रयत्न करा. एप्रिल ते जुलै धनप्राप्तीचे योग जुळून येत आहेत. या काळात व्यवसायात चांगले लाभ होणार आहेत. फक्त मेहनतीने कष्ट करा. ऑगस्ट ते डिसेंबर आर्थिक स्थैर्य वाढेल, पण जास्त खर्च आणि जोखमीचे निर्णय टाळा. उपाय: दर मंगळवारी आणि शनिवारी गरजूंना अन्नदान करा. 6. करिअर, नोकरी, व्यवसाय: 2025 हे वर्ष कुंभ राशीसाठी करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे ठरेल. पहिली तिमाही: नोकरीत कामाचा ताण वाढेल, यावेळी धैर्याने आणि संयमाने काम करा. दुसरी तिमाही:
नोकरी बदलायची इच्छा असेल तर हा काळ योग्य आहे. व्यवसायासाठी नवीन भागीदारीत यश मिळणार आहे. तिसरी तिमाही नवीन प्रकल्प आणि नवीन संधी मिळतील. टिप: व्यवसाय करत असाल तर नवीन तंत्रज्ञान किंवा ऑनलाईन साधनांचा वापर करा. 7. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत 2025 मधील वर्ष मध्यम स्वरूपाचे आहे. शनीचा प्रभाव. मानसिक ताण जाणवेल. शारीरिक थकवा आणि हाडांच्या समस्या संभवतात. मार्च नंतर आरोग्यात सुधारणा होईल. ध्यान, योगाचा अवलंब करणे लाभदायक ठरेल. उपाय: नियमित ओम हृदय नमः मंत्राचा जप करा. 8. विवाहित जीवन. कुंभ राशीच्या विवाहित जीवनात शनीचा प्रभाव जाणवेल. संवादातील तुटकपणा टाळा. मे, जुलैचा काळ जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा आहे. एकमेकांच्या गरजा आणि भावना समजून घेण्यावर भर द्या. उपाय: शुक्रवारी दूधदान करा. 9. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी 2025 मधील वेळ काहीसा मिश्रित असेल. नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी ऑक्टोबर नंतरचा काळ चांगला आहे. संवाद आणि प्रामाणिकता राखल्यास संबंध टिकतील. नवीन व्यक्ती जीवनात येण्याचे योग आहेत. 10. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष मेहनतीचे आहे. लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घ्या. स्पर्धा परीक्षांमध्ये एप्रिल, जुलै कालावधीत यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: दुपारनंतर अभ्यासाला अधिक वेळ द्या. 11. ग्रहणाचे परिणाम. 2025 मधील सूर्य आणि चंद्र ग्रहण कुंभ राशीवर थोडा प्रभाव टाकतील. ग्रहणाच्या काळात ध्यान करा आणि प्रवास टाळा. 12. विशेष उपाय. 1. शनिवारी शनी मंदिरात तेलाचा अभिषेक करा. 2. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. 3. गरजू लोकांना अन्न आणि चपलांचे दान करा. 13. शुभ रंग आणि अंक. शुभ रंग निळा आणि राखाडी. शुभ अंक 4 आणि 8. 14. धार्मिक कार्य. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. एप्रिलमध्ये पवित्र नदीत स्नान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. 15. प्रवास. व्यवसायासाठी परदेश प्रवासाचे योग आहेत. धार्मिक प्रवासाची योजना ठेवा. 16. संपत्ती आणि गुंतवणूक. 2025 मध्ये जमीन जुमल्याच्या व्यवहारातून तुम्हाला चांगला फायदा होईल. घर किंवा वाहन खरेदीसाठी एप्रिल, मे चांगले महिने आहेत. या काळात तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता. पुढे जाऊन तुम्हाला या गुंतवणुकीचा फायदाच होणार आहे. 17. सामाजिक प्रतिष्ठा. तुमच्या मेहनतीमुळे सामाजिक स्तरावर मान मिळेल. 18. शत्रूंपासून सावधान. 2025 मध्ये कुंभ राशीच्या जातकांनी शत्रूंपासून आणि प्रतिकूल परिस्थितीतून सावध राहावे. काही लोक तुमच्या यशाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. जानेवारी ते मार्च या काळात वैयक्तिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात काही लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. उपाय: नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी नियमित हनुमान चालीसाचे पठण करा आणि दर मंगळवारी राम मंदिरात जाऊन पूजा करा. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी ओम क्लीम नमः मंत्राचा जप फायदेशीर ठरेल. 19. नवीन नोकरी किंवा व्यवसाय. 2025 मध्ये नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जुलै ते सप्टेंबर हा काळ योग्य ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने नवीन प्रकल्प किंवा विस्तारासाठी मार्च ते मे महिना तुमच्यासाठी शुभ ठरेल. नवीन नोकरीत आर्थिक स्थैर्य येईल. व्यवसाय करत असाल तर नवीन भागीदारीसाठी हा योग्य काळ आहे. उपाय: दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा. 20. जोडीदारासाठी वेळ द्या. कुंभ राशीच्या जातकांनी जीवनात गोडवा आणण्यासाठी जोडीदारासोबत संवाद साधला पाहिजे. आपल्या जोडीदाराच्या अपेक्षांना महत्त्व द्या. मे, जुलैमध्ये काही आनंददायक क्षण घडतील, याचा लाभ घ्या. उपाय: शुक्रवारी दुग्धदान करा आणि जोडीदारासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहकार्य करा. 21. सामाजिक प्रतिष्ठा. 2025 मध्ये कुंभ राशीच्या जातकांना सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा मिळणार आहे. तुमचे निर्णय आणि कामगिरी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतील. तुमच्या सहकार्यामुळे मित्रमंडळींच्या आणि कुटुंबाच्या नजरेत तुमचा आदर वाढेल. उपाय: गरजू लोकांना दर शनिवारी अन्नदान करा. 22. गुंतवणूक आणि संपत्ती. 2025 हे वर्ष गुंतवणुकीसाठी अनुकूल राहील. जमिनीत किंवा घर खरेदीत गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर एप्रिल जुलैचा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करा. 23. घरगुती प्रश्न. घरामध्ये शांतता आणि समाधान टिकवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी संवाद ठेवा. घरगुती तणाव किंवा भांडणे टाळण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. घरात नियमित धार्मिक पूजा करा. उपाय: दर गुरुवारी पिवळ्या फुलांचा हार घरातील देवाला अर्पण करा. 24. धार्मिक कार्य आणि प्रवास. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. 2025 मध्ये एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये धार्मिक यात्रांचे योग आहेत. गंगा किंवा अन्य पवित्र नदीत स्नान केल्यास लाभ होईल. उपाय: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करा. 25. ज्योतिषीय उपाय. 2025 मध्ये कुंभ राशीच्या जातकांनी खालील उपाय केल्यास त्यांना सर्व क्षेत्रात यश मिळेल. 1. शनिवारी शनी मंदिरात तेल आणि काळ्या उडीदाचे दान करा. 2. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. 3. गायींना हरभऱ्याचा चारा द्या. 4. पिवळ्या फळांचे दान करा. 5. घरात नित्य वायुपुराणाचे पठण करा. 2025 हे वर्ष कुंभ राशीच्या जातकांसाठी संघर्ष, मेहनत आणि यशाचे असेल. योग्य निर्णय, संयम आणि उपाय यामुळे वर्ष अधिक फायदेशीर ठरेल. आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊन आणि धार्मिक आचरण ठेवून जीवन अधिक शांततापूर्ण बनवता येईल आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.